नमस्कार. एकाक्षी MPSC मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. DD सह्याद्री न्यूज इन शॉर्ट या सिरीज मध्ये आपलं स्वागत आहे. बघा, आज कोणत्या दिवसाच्या न्यूज बघणार आहोत? 2 ऑगस्ट 2025 च्या. ठीक आहे. तर बघा, आज मी काय केलेलं आहे की म्हणजे एक ठराविक टायमिंगच्या न्यूज नाही मी बनवलेल्या. तर बघा, आधी न्यूज कशा असतात? DD सह्याद्रीच्या सकाळी 8:30 ला पहिले असते, नंतर 11 वाजता असतात न्यूज पुन्हा, त्याच्यानंतर 1 वाजता असतात, त्यानंतर 4:30 ला असतात, त्यानंतर 7च्या असतात, 7:30च्या असतात आय थिंक, आणि पुन्हा रात्री 9:30च्या असतात. आणि सगळ्या ऑलमोस्ट सेमच असतात, पण तरी थोडी जे काही अपडेशन होत राहतात ते बदलत राहतात. तर आज दिवसभर तर मी बाहेरच होती, म्हणजे सकाळी जो नद्यांवरचा मी एक शॉर्ट व्हिडिओ अपलोड केला होता त्याच्यानंतर मी कॉन्स्टंट बाहेरच आहे. मग मला संध्याकाळ झाली जवळजवळ यायला. त्याच्यानंतर मग मी सगळं म्हणजे हेडफोन वगैरे घेऊन गेली होती. म्हटलं आपण वेळ मिळेल तशा न्यूज बघू, पण मला वेळच नाही वेळ मिळाला बघायला, वेळ मिळाला असता, पण हॉस्पिटलमध्ये वगैरे रेंजच येत नाही. त्यांनी जॅमर बसवलेले असतात की काही माहीत नाही, त्यामुळे तिथे कनेक्शन काही यायचंच नाही. त्यामुळे माझ्या न्यूज अर्ध्या प्रत्येक वेळेस बघून झाल्या. आणि प्रत्येक न्यूजमध्ये मला हे जाणवलं की अरे काहीतरी नवीन येतंय. कारण काल रात्री 9:30च्या मी बघायला घेतल्या, तर त्याच्यात हे कळलं की 71वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर झाले. मग आज 4च्या घेतल्या तर त्याच्यात ते नव्हते. मग मला पुन्हा बॅक जाऊन त्या पुरस्कारांचा अभ्यास करणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. त्यामुळे एका ठराविक टायमिंगच्या हे न्यूज नाही आहेत. काल 9:30 पासून ते आत्तापर्यंत ज्या काही असतील, ज्या मला सापडत गेल्या, त्या सगळ्यांचा सार या व्हिडिओमध्ये आलेला आहे. ठीक आहे. आणि मग हॉस्पिटलमध्ये असतानाच मला असं वाटलं की जे मी खूप सारे हॉस्पिटलचे किस्से जे तुम्हाला सांगत असते, तर तुम्हाला ते हॉस्पिटल दाखवावं म्हणून मग मी तो व्हिडिओ बनवला. त्याच्यात मी तुम्हाला सांगताना एक राहिलं, मी 3ऱ्या मजल्यापर्यंत सांगितलं तुम्हाला. तिथे स्पेशल रूम आहे, त्याच्याही वरती असतात ज्या डिलक्स रूम असतात, आणि डिलक्स रूम तिथे असतात. आणि जेव्हा खूप पेशंटचा भरणा जेव्हा होतो ना, म्हणजे जे एखादी साथ आली, समजा फॉर एक्झाम्पल डेंग्यूची साथ आली, तर खरंच तिथे पेशंट ठेवायला झोपवायला जागा नसते, इतकं पॅक होऊन जातं हॉस्पिटल. म्हणजे डिलक्स स्पेशल रूम सुद्धा त्यांना सेमी स्पेशल कराव्या लागतात, आणि ते लोक करतात. मग तुम्ही कितीही श्रीमंत असले आणि तुम्ही म्हटले की नाही आम्ही पैसे भरतो पण आम्हाला तुम्ही डिलक्स रूम द्या, तर अजिबात नाही. त्यांच्यासाठी पेशंट आधी असतो. आणि मग सगळ्यांना, तुम्ही कितीही श्रीमंत घरातले असले आणि तुम्हाला डिलक्स जरी हवे असेल, आपल्याला जनरल वॉर्ड सारखं किंवा सेमी सारखं ऍडजस्ट करावंच लागतं. हे मी डोळ्यांनी पाहिलेलं आहे. तिथे पेशंटला आधी प्रेफरन्स दिला जातो. आणि डेंग्यूचे अशा आम्ही 7 बघितले आहेत की खूप सारे पेशंट ॲट अ टाइम ॲडमिट झालेले आहेत. आणि मला जेवढं मी तुम्हाला सांगितलं, मी तिथे एक स्टेटमेंट काय केलं की त्या एका वर्षात मी माझं निम्म मेडिकल फील्डचं आयुष्य जगले. या स्टेटमेंटचा अर्थ असा होता की एवढ्या आपण निम्म आयुष्य जर पुस्तकं जरी वाचत बसलो ना, तरी आपल्याला एवढं नॉलेज मिळणार नाही जेव्हा आपण प्रॅक्टिकल फील्डमध्ये काम करायला उतरतो. मग त्या 1 वर्षात फक्त एकच असतं की तुम्ही प्रामाणिक राहा आणि जीव तोडून मेहनत करायची तयारी ठेवा. म्हणजे त्या 1 वर्षात मला नाही आठवत की आम्हाला कधी अशी जेवणासाठी सुट्टी दिलेली. कारण जी माझी ड्युटी असेल, समजा सकाळी 8 ते दुपारी 3 अशी समजा माझी ड्युटी असेल, किंवा 3 ते रात्री 10, तर मला कधी आठवत नाही की मी चहाला गेलेली आहे किंवा मला डबा खायला वेळ मिळाला आहे. आणि ॲक्च्युली ते आपले अधिकार असतात, पण तिथे वर्कलोडच इतका असायचा की म्हणजे डबा उघडला खाण्यासाठी की तिथे कन्सल्टंट येणार, त्यांचे राऊंड फिक्स नसायचे. पण मग मी तेच म्हणते की तेच उमेदीचे वर्ष असतात जे आपण निभावून नेऊ शकतो. आम्हाला जेवायला कधी वेळ मिळायचाच नाही, इतकं वर्कलोड तेव्हा असायचं. आणि रिस्पॉन्सिबिलिटी असते, हलगर्जीपणा करून चालत नाही, कारण अख्खा वॉर्ड आपल्या भरोशावर डॉक्टर्स लोक सोडून गेलेले असतात. म्हणून मी तुम्हाला काय म्हणते, आयुष्य इतकं प्रामाणिकपणे जगा ना की, आणि कष्ट पण करा, कारण दिलेले आहे ना. काय करायचं असतं आळमटळम करून? जेव्हा आपण आयुष्य पुढे जगतो, म्हणजे पुढे जातो आयुष्यात, आणि जेव्हा मागे वळून बघतो ना, तेव्हा कधीच ही खंत आयुष्यात राहिली नाही पाहिजे की अरे नाही, आपण तेव्हा टाइमपास केला होता, आपण तेव्हा कष्ट करायला पाहिजे होते. तर मी जे म्हणते ना की माइंड स्टेबल तेव्हा राहतं माणसाचं जेव्हा आयुष्य प्रामाणिकपणे आपण जगलेलो असतो. तर मग त्यामुळे, आणि जेवढे मी हॉस्पिटलला अटॅच होते त्याच्यामध्ये हे हॉस्पिटलशी माझं बॉन्डिंग खूप छान झालेलं. आणि म्हणजे तिथे टिकणं
एक मोठं आव्हान असायचं त्यावेळेस. आणि जे टिकलो आम्ही, त्याच्यानंतर जे लोक नावं काढतात तिथले की नाही यांच्यासारख्या डॉक्टर भेटल्याच नाही, तर हे खूप मोठं असतं. आणि अजून एक तुम्हाला सांगते फक्त, तिथे बाकी बघा जे काही अवघड पेशंट असतात, अवघड म्हणजे बघा डायलिसिसचे पेशंट असतात, अटॅकचे पेशंट असतात, म्हणजे शेवटी हे ट्रीट हॉस्पिटलच करणार आहे बरोबर, एका लोकल लेवलला ते ट्रीट होणार नसतात. पण एक जी नजर सेट होऊन जाते ना की हे पेशंट आता आहे आणि ह्या पेशंटचं निदान नेमकं काय काय असू शकतं, जी नजर बसून जाते पेशंटवर, ते सगळं त्या गोष्टी तिथे ज्या आम्हाला कळायला लागल्या, ते असतं आपलं आयुष्य जगणं तेवढ्या याच्यात. तर म्हणजे एवढं कळून जातं की ह्या पेशंटचं आयुष्य किती आहे, कोणत्या टाईपमध्ये हे पेशंट येईल, एवढी प्रॅक्टिस तिथे झालेली आहे. म्हणून मी एवढं भरभरून त्या हॉस्पिटलविषयी बोलले, कारण ते आयुष्य पण खरंच खूप म्हणजे कष्टच असतात, ते पण आपल्या एका आयुष्यातले कष्टच असतात. म्हणजे मला आठवतं की भर दिवाळीच्या दिवशी सुद्धा मी हॉस्पिटलमध्ये काम केलेलं आहे आणि ना मला ह्या गोष्टीची कधी खंत वाटली, कारण मी नेहमी हाच विचार करायची की जर आपण काम करतो आहे तर कोणावर काहीतरी प्रसंग पण बीतलेला आहे भर दिवाळीच्या दिवशी किंवा भर सणाच्या दिवशी, आणि त्या व्यक्तीला तिथे यावं लागलेलं आहे त्याचं घरदार सोडून. त्यामुळे मग ते तर आपलं कर्तव्यच आहे. नेहमी ह्या गोष्टीची मी नेहमीच जाणीव ठेवायची. आणि डॉक्टर्स, आमचे मेन डॉक्टर्स लोक पण राऊंडला यायचेच, त्यामुळे मग कधी किंवा कोणी नसेल तर अक्षरशः सर बसायचे तिथे. मग असं वाटायचं अरे एवढा मोठा माणूस बसतो, सगळं काही सोडून येऊन बसतो. जर डॉक्टर अवेलेबल नाही आमच्यासारखे, आम्हीच जर हटून बसलो की नाही आम्हाला सुट्टीच हवी, तर सरांनी अजिबात डोकं लावलेलं नाही. सर स्वतः येऊन बसायचे, काय करणार काय ते. तर मग जेव्हा हे आपण मोठ्या लोकांची उदाहरणं डोळ्यासमोर बघतो तर ह्या गोष्टी नक्कीच मनाला कुठेतरी भिडतात. आणि अशीच एक गंमत म्हणून तुम्हाला सांगते, जस्ट इच्छा झाली माझी सांगायची की तिथे एकदा काय झालेलं, सेमी स्पेशलला का स्पेशलला एक पेशंट ॲडमिट होतं आणि माहिती नाही, मी आजच म्हणजे मला आठवलं, मी ताईला म्हटलं ताई तुला आठवतं का की एका पेशंटने वरून खाली उडी मारली होती, काय प्रॉब्लेम झाला होता त्याचा. तर तिला जेवढं आठवलं तिने सांगितलं की मेडिकेशन त्याला काहीतरी दिले होते आणि नंतर काय तो उठला आणि त्याने डायरेक्ट वरून खाली उडी मारली. व्यवस्थित होता पण सुदैवाने तो वाचला, त्याला कुठेही काहीही खरोच आली नाही, कुठे काहीही खरोच आली नाही. म्हणजे तो एक इन्सिडन्स माझ्या डोक्यात आहे की मग तेव्हा सगळीकडे अरे बापरे ह्या बेड नंबरच्या पेशंटने वरून खाली उडी मारली, आणि त्याने अक्षरशः वरून खाली उडी मारली आणि तो 2 पायावर उभा. त्याच्या टाचेला थोडंसं लागलं पण ना कुठे फ्रॅक्चर ना काय, म्हणजे सुदैवाने तो पेशंट वाचला. अशा गोष्टी पण डोळ्यांनी पाहिलेल्या आहे. आम्ही वरती हॉस्पिटलमध्ये काम करत असताना खाली कॅज्युअल्टीला एकदम 10 पेशंट पॉयझनिंगचे आले होते. पॉयझनिंगचे पेशंट आले म्हटल्यावर आमचे सगळे मोठे मोठे डॉक्टर खाली धावून गेले आणि त्यांना तिथे ते कॅज्युअल्टी मॅनेज करणं गरजेचं होतं. मग तेव्हा जो वॉर्ड आमच्या अंगावर पडतो की जेव्हा ज्यांच्याशी आम्हाला काही अडलं तर बोलायचं असतं, मग तिथून जी आपली मॅच्युरिटी सुरू होऊन जाते की मग जेव्हा त्या सिच्युएशनमध्ये जे आपण पेशंट हँडल करतो आणि आपलं मग कौतुक केलं जातं की नाही खाली आम्ही एवढे बिझी असताना पण एकाक्षी मॅडमने तो वॉर्ड छान हँडल केला. जेव्हा असं कोणी ॲप्रिशिएट करतं तर ही गोष्ट आपल्यासाठी कौतुकाची थाप असते. आणि ते 10च्या 10 पेशंट वाचले होते. पॉयझनिंगचे सगळे तरुण मुलं होते, ही जुनी गोष्ट आहे. आणि एवढे 10 पेशंट आले म्हटल्यावर सगळा आमचा स्टाफ खाली गेला होता आणि बाकी सगळे ज्याला त्याला ज्या त्या डॉक्टरला जो तो वॉर्ड बघावा लागत होता. आणि अर्थात आम्हाला काही अडलं तर आम्ही मग आमचे जे सिनियर असतात आम्ही त्यांना विचारतो आणि ते तर माहीरच असतात. तर अशा पद्धतीने आपण हळूहळू सिनियर होत जातो. म्हणून मी तुम्हाला म्हटलं की ते आयुष्य मी भरभरून जगले आहे आणि नक्कीच त्या आठवणी माझ्यासाठी खूपच आनंददायी आहेत आणि चांगल्या आहेत. बरं आपलं करंटचं सेशन आहे पण नक्कीच मी अमांतर बोलले, नसेल आवडत तर मी नेहमी सांगते पुढे ढकलून द्या, पण माझी इच्छा होती. बघा आपण आजच्या न्यूजकडे येऊ. तर आजची पहिली न्यूज काय आहे, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना. तर म्हणजे काय आहे ही न्यूज काम आहे चर्चेमध्ये, तर जो 20वा हप्ता आहे ना ह्या योजनेचा, PM किसान योजनेचा जो 20वा हप्ता आहे तो वितरित करण्यात आला. तर तो आपल्या महाराष्ट्रातही करण्यात आला, ठिकठिकाणी करण्यात आले. तर बघा जो 20वा हप्ता होता हा वाराणसीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या हस्ते तो वितरित करण्यात आला. कोणता, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, PM किसान निधी.
तर मग आपल्याला हे माहिती पाहिजे की सुरुवात कधी झाली, तर 2019 मध्ये 2 फेब्रुवारीला ह्या योजनेची सुरुवात झाली. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदीजीच सांगतात की 2019 मध्ये जेव्हा स्टार्ट केलं होतं, म्हणजे त्याच्यातच उत्तर मिळतं. अशा गोष्टी बघायच्या असतात. मग जर आपण गुगल सर्च केलं, मी इथे मुद्दामून लिहिलंय, ही माहिती एवढी गुगलवरून घेतलेली आहे. तर तो हप्ता कसा 6,000 वार्षिक लाभ हप्ता असतो, म्हणजे काय प्रत्येक 4 महिन्याला 2-2 हजार देणार, आणि हा होता 20वा हप्ता. ठीक आहे, तर आपल्या महाराष्ट्रात पण तो ठिकठिकाणी वितरित झालेला आहे. बघा, इतर योजनांचा उल्लेख पण नरेंद्र मोदीजींनी केला. तर तो इतर योजनांचा उल्लेख म्हणजे काय, तर बघा, धनधान्य कृषी योजना आणि पीक विमा योजना. धनधान्य कृषी योजना जर तुम्ही बघितली तर PIB मधली ही न्यूज आहे. तर फर्स्ट अनाउन्स्ड इन युनियन बजेट 2025-26, फोकस ऑन 100 ॲग्री डिस्ट्रिक्ट. ठीक आहे, इम्प्लिमेंटेशन बिगिन्स फ्रॉम फायनान्शियल इयर 2025-26. ही PIB मधून ही माहिती घेतलेली आहे. आणि नंतर जी पीक विमा योजना आहे त्यालाच काय म्हणता, प्रधानमंत्री फसल विमा योजना, ज्याची सुरुवात झालेली आहे 18 फेब्रुवारी 2016. हे बघा, 100% पेपरला, राज्यसेवेला, म्हणजे आपण म्हणतो राज्यसेवेचा पेपर अवघड असतो, पण अक्षरशः योजना लिहिलेली आहे आणि त्याचं वर्ष विचारलेलं आहे आणि धडाधड उत्तरं चुकलेले आहेत. ठीक आहे, त्यामुळे याच्यातून तुम्ही काय घ्याल की यांच्या योजनांचे वर्ष लगेच पाठ करून घ्यायचे. तर प्रधानमंत्री फसल विमा योजना 18 फेब्रुवारी 2016 सुरू झालेली आहे. आणि प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना 2 फेब्रुवारी 2019. 2 फेब्रुवारीचं वैशिष्ट्य काय आहे सांगा. रामसर डे सेलिब्रेट केला जातो किंवा जागतिक पाणथळ दिन म्हणून सेलिब्रेट केला जातो. ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात राहिल्या पाहिजे. बघा, हे इथे 2 फेब्रुवारी आलं म्हणून मी तिथे कोरिलेट केलं आहे. याचा आणि त्या निधीचा किंवा त्या योजनेचा कुठेही दूरपर्यंत संबंध नाहीये. जस्ट आपल्याला लक्षात आले पाहिजे. डेज मी तुम्हाला इन डेप्थ शिकवत असते, तर ह्या सगळ्या गोष्टी कोरिलेट केल्या पाहिजे. म्हणून 2 फेब्रुवारीचं तुम्हाला काही आठवतंय का हे सांगण्यासाठी मी तुम्हाला तो रेफरन्स दिलेला आहे. बघा पुढे, तर आता पुढची न्यूज काय आहे, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय जे आहे त्याचा हीरक महोत्सव होता आज कुठे, नागपूरमध्ये. मग तिथे कोणी स्टेटमेंट केले किंवा तिथे कोण काय बोललं, तर चीफ जस्टिस भूषण गवई जे आहे तर ते काही म्हणजे त्यांनी तिथे संबोधित केलं. आता काय केलं, बाकीच्या गोष्टी आपल्याला हे महत्त्वाच्या नाहीये, पण इथे आपण काय घेणार की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे महाविद्यालय आहे त्याचा हीरक महोत्सव आहे आणि चीफ जस्टिस कोण आहे सध्याचे, तर भूषण गवई आहे. आणि तिथे चीफ मिनिस्टर पण आपले उपस्थित होते. राहील लक्षात. पुढे अत्यंत महत्त्वाची न्यूज की C-295 हे काय आहे समजा. साधा प्रश्न विचारतात, बाकी सगळं सोडून देतात, साधं विचारतात. C-295 काय आहे, तर C-295 काय आहे, तर विमानं आहेत, लष्करी विमानं आहेत. आणि हे कोणाकडून घेतलेले आहेत, तर स्पेनकडून खरेदी केलेली आहेत. मग ही 16 विमानं C-295 आपण स्पेनकडून खरेदी केलेली आहेत. मग आपण पुढची 40 जे विमानं आहे ना, ते टाटा कंपनीच्या वडोदरा इथल्या कारखान्यात तयार करण्यात येणार आहेत. ह्या गोष्टी नीट लक्षात ठेवा. C-295 काय झालं, तर स्पेनकडून विमानं खरेदी केलेली आहेत. पुढे बघा ही न्यूज की केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री कोण आहेत, JP नड्डा. न्यू दिल्लीमध्ये कार्यक्रम होता कोणता, 15वा अवयवदान दिन. तर मग त्याच्यात काय कळालं आपल्याला, अवयव प्रत्यारोपणात भारत जागतिक स्तरावर कितव्या स्थानी आहे, 3ऱ्या स्थानी आहे. ही गोष्ट नीट लक्षात ठेवा. पुढे बघा, ही एक पर्सनॅलिटी न्यूजमध्ये आहे, ओशिनिया क्षेत्रियम. ही टाळू शकत होती मी न्यूज, पण म्हटलं घेऊन घेऊ आपण. तर जे आता 15 ऑगस्टला राष्ट्रपतींनी काय केलं आहे, जे देशाच्या विकासात विशेष योगदान देणारे जे काही व्यक्ती आहेत त्यांना तिकडे त्यांनी इन्व्हाइट केलेलं आहे. तर मग ओशिनिया क्षेत्रियम ही एक विद्यार्थिनी आहे जी नाशिकमध्ये शिक्षण घेते, KK वाघ कॉलेजमध्ये. आणि ती मूळ कुठली आहे, तर मणिपूरची आहे. तर ठीक आहे, तिचं नेमकं योगदान काय आहे, तिने नेमकं कशा कशात मेडल्स मिळालेले आहेत, तर तिला नेमकं इन्व्हाइट केलेलं आहे तिकडे 15 ऑगस्टला. त्यामुळे ओशिनिया क्षेत्रियमला राष्ट्रपतींनी इन्व्हाइट केलेलं आहे. त्यामुळे ही व्यक्ती महत्त्वाची आहे. आणि त्या कुठल्या आहेत, ही स्टुडंट आहे मणिपूर इम्फाळच्या ह्या मेन आहे आणि सध्या कुठे आहे, नाशिकमध्ये. ठीक आहे, एवढं कळालं तुम्हाला. पुढे बघा, महिला आणि बाल कल्याण मंत्री लक्षात ठेवा कोण आहेत, आदिती तटकरे. हे का मी सांगितलं, न्यूज बाकीची महत्त्वाची नव्हती, न्यूजशी रिलेटेड हा रेफरन्स आलेला. न्यूज काय होती बघा की ज्या म्हणजे लाडकी बहीण योजनेचा जो पुढचा हप्ता आहे तो मिळणार आहे. आणि मग त्या न्यूजमध्ये यांचं नाव आलं होतं. मग मी हे तुम्हाला लक्षात राहावं म्हणून
ही न्यूज मी इथे आणली. महिला आणि बालविकास मंत्री कोण आहे? आदिती तटकरे. पुढे बघा, ही एक महत्त्वाची न्यूज आहे. ही का महत्त्वाची आहे तुम्ही म्हणाल, ह्या न्यूज काय महत्त्वाच्या असतात का? तर माझ्या दृष्टीने महत्त्वाच्या का असतात मी तुम्हाला सांगते. आधी आपण न्यूज बघू, मग मी तुम्हाला मतितार्थ सांगते. बघा, बुलढाणा जो जिल्हा आहे तिथे काय झालं, गोवंशातील जे जनावरं आहेत ना त्यांना लंपी नावाचा त्वचारोग त्यांना आढळतो आहे काही काही जनावरांमध्ये. त्यात जे असे रस्त्यावर फिरणारे जनावरं आहेत ना गोवंशातले, त्यांना तो रोग जाणवतो आहे किंवा दिसला खूप जणांमध्ये. तर मग त्या जिल्ह्यात एक एकनिष्ठा गो फाउंडेशन संस्था आहे. तर ते काय करतायत, स्वखर्चाने त्या जनावरांवर उपचार करता आहेत. बघा किती पुण्याचं काम आहे. ही न्यूज मी याच्यासाठी सांगितली, एक तर आपण खरंच बांधील आहोत एक सामाजिक कार्य करण्यासाठी. मी इतकं का कन्फर्म असं तुम्हाला इतकं स्पष्ट का बोलते माहिती आहे, मी स्वतः तुम्हाला आता कळालं आहे जे मला खूप दिवसापासून फॉलो करता. मी मुक्या जनावरांच्या बाबतीत खरंच हेल्पफुल नेचर आहे माझं. ही फाउंडेशन संस्थेचं नाव मी यासाठी घेतलं की एखादं बुलढाण्याची विद्यार्थी कोणी बघत असेल आणि त्याला समजा मदत करण्याची इच्छा असेल तर तो ह्या फाउंडेशनशी कन्सल्ट करू शकतो, त्यांच्याशी बोलू शकतो. त्याच्यासाठी ही न्यूज आहे. माहिती आहे, जेव्हा मी एकदा पेपर वाचत होती तर पेपरमध्ये एका सरांचं नाव आलं होतं आणि त्यांना काय मिळालं होतं तर ते जंगलात होते आणि जंगलात त्यांनी वाघाचं का काहीतरी कोणाचं तरी चित्र टिपलं होतं. म्हणजे तो फोटोग्राफीसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार का जागतिक लेवलचा पुरस्कार मिळाला होता. तर मग मी तिथे त्यांचा नंबर दिला होता आणि ते प्राणी मित्र आहेत. बघा लिंक कुठून कुठे जाते. आणि तो जो नंबर मी त्यांचा सेव्ह करून ठेवला होता तो नंबर अजूनही मला कामं येतो. कारण बघा, कारण कुठेही काहीही प्राण्याला कोणत्या पक्षाला कधी काही मदत लागली आणि मी हेल्पलेस असते, मला कळत नाही कशी मदत करावी, मी त्यांना कॉल करते. आणि तुम्हाला खोटं वाटेल, ते सर फोन उचलतात आणि जेव्हा पण ते फोन उचलतात ना ते नेहमी जंगलात असतात. नेहमी शांतता असते अशी भयान, काहीच आवाज येत नाही. ते कामापुरतं बोलतात आणि बरोबर मला दुसऱ्यांचे नंबर, ते पण व्हॉट्सअपला करत नाही, त्यांचे टेक्स्ट मेसेज आहेत माझ्याकडे अजून पण. तर मग कोणत्या गोष्टी हेरायच्या असतात आणि कशी कोणत्या गोष्टीची मदत होऊ शकते हे मी तुम्हाला सांगितलं. म्हणजे तुम्ही जर त्यांना कोणत्याही जिल्ह्यातून किंवा मला असं वाटतं बाहेर आपल्या भारतातूनही जर त्यांना कोणी फोन केला ते 100% उचलतील आणि मदत करतील, एवढं त्यांचं प्रस्ताव आहे. आणि नंबर कुठून मिळाला मला, मी जेव्हा तो पेपरमध्ये मी ते वाचलं आणि मी सहज सेव्ह करून ठेवलं होतं. म्हटलं अरे कधी आपल्याला गरज लागली तर आपण यांची मदत घेऊ. आणि ते आज तागड्यात मदत करता आणि कधी अवांतर बोललं नाही, काय नाही. मुद्द्याचं सांगते मी त्यांना आणि ते मला सांगतात की ठीक आहे मॅडम टेन्शन घेऊ नका. मग त्याला मला एक नंबर देतात, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचा, त्यांना सांगायचं घ्या या सरांनी नंबर दिला. त्यांच्या अंडर जे असतात ते पण खूप चांगल्या पद्धतीने मदत करतात. अशा माझ्याकडे सर्पमित्र, पक्षीमित्र, प्राणीमित्रांचे सगळ्यांचे नंबर खूप सेव्ह आहेत आणि ते लोक खरंच मदत करतात. तर बघा आता आहे ना, आजचा व्हिडिओ थोडा लॉंग होतोय पण ऐका. आमच्या इथे त्या दिवशी मी तुम्हाला हे सांगितलं ना की बघा ते घरटं बनवलं आहे, मग तिकडे ते झाड आहेत बघा, कोणतं बाबळीचं झाड आहे, तिथं आहे ना आत्ता स्वच्छता केली आहे. तिथे ना भयानक गवत उगलेलं असायचं आणि तिथे मोठा अजगर जाऊन बसला ना तरी कोणाला कळणार नाही. पण तिथे आता क्लीन केलेलं आहे. तिथे ना एक कुत्री होती, कुत्री. तर ती कुत्री तिथे दिवस रात्र तिथेच झोपलेली असायची आणि तिच्या पायाला पण लागलेलं असायचं आणि बाकीचे कुत्रे तिला त्रास पण द्यायचे. तर माझी आई बघायची ना, आता आईला माहिती आहे हिला सांगितलं तर ही नक्कीच काहीतरी ॲक्शन घेईल. बाकी घरात कोणाला सांगितलं तर बाकी एवढे कोणी सिरियसली घेत नाही. पण ते म्हणतात अगं काही नाही ग, ती अशीच झोपली असेल, असं असेल तसं असेल. पण मग मी म्हटलं बाई आता ही तर खूप वेळा सांगतेय मम्मी. तर मग म्हटलं ठीक आहे मम्मी, आपण ऑब्झर्व करू की ती झोपी का करते, का तिला उठता येत नाही का पळता येत नाही. मग शेवटी मी पुन्हा त्यांनाच फोन केला. त्यांनी मला दुसऱ्यांचा नंबर दिला. तर तुम्हाला खोटं वाटेल, एका मोठ्या गाडीत, आणि त्यांची गाडी कशी असते मागून रिकामं असतं ना ते, ज्याच्यात त्यांना प्राणी टाकून नेता येतील. मी त्यांना सांगितलं होतं सर आमच्या इथे एक कुत्री आहे आणि ती उठत नाही आणि उठत नाही म्हटलं दिवस झोपून राहते. तर मग त्यांचे 3-4 सर लोक आले होते. 3-4 सर लोक, विचार करा एका गाडीत. आणि ते आले, त्यांनी त्या कुत्रीला चेक केलं अक्षरशः. आधी ती पळून गेली, मग त्यांनी नीट ऑब्झर्व केलं. मग ते मला म्हणे हे बघा मॅडम तिला काहीही झालेलं नाही आहे. म्हटलं पण ती झोपून का राहते. ते म्हणे काय असतं, प्रत्येकाचा एक काहीतरी पिरियड ठेवलेला असतो. तर त्यांनी तो कोणता पिरियड सांगितला तो मला काही माहिती नाही.
आणि ते म्हणे तिला काही झालेलं नाही, तुम्ही टेन्शन घेऊ नका. आणि मला इतकं गिल्टी फील झालं. म्हटलं मी आधी एक तर मेन सरांना फोन केला, त्यांच्या सांगण्यावरून मी तुम्हाला फोन केला, माझ्या सांगण्यावरून तुम्ही लोक आले एवढी मोठी गाडी घेऊन. बरं तुम्ही एक लोक नाही आले, 3 4 5 लोक आले. म्हणे हो म्हणे आमची टीमच असते, ती अशी फिरतच असते. पण म्हटलं माझ्यामुळे तुम्हाला एवढा त्रास झाला. ते म्हणे बघा मॅडम, आमचं ते कामच आहे, एवढं होऊन सुद्धा आम्ही तुम्हाला सांगतो, तुम्ही तिच्यावर लक्ष ठेवा. तुम्हाला जर काही वाटलं हिला त्रास होतोय, हिला अजून काही मदतीची गरज आहे, तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही तेव्हा पण मदतीला येऊ. इतकं त्या लोकांचं म्हणजे डेडिकेशन त्या लोकांचं पण आहे. तर म्हणजे आणि तिला खरंच काहीही झालेलं नव्हतं, पण ती झोपूनच राहायची. आणि त्यात तिला जास्त पळता यायचं नाही, त्यात बाकीचे कुत्रे पण तिला त्रास द्यायचे. मग असं वाटायचं की ही बिचारी एकटी नको पडायला. आणि एक जोक सांगते, मग माझी बहीण आली नंतर, ती मला म्हणते कशी आहे ग ती कुत्री, असं ती मला म्हटली. मी तिला म्हटलं तिला कुत्री नको म्हणून. ती मला म्हणे आता कुत्रीला कुत्रीच म्हणणार ना. मी म्हणे मग काय कुत्री ताई म्हणू का मी तिला. जस्ट मला तुम्हाला एक गंमत सांगावीशी वाटली. जसं एकदा आम्हाला सांगितलं होतं की एका बाईने एका सर्पमित्रांना फोन केला आणि ते म्हटले की तिकडे साप आहे म्हणे, साप आहे. तर ते सर्पमित्र आले आणि त्या बाईला इतके म्हणत होते, साप पकडायची ती गोष्ट दूरच, तुम्ही सापाला सापच का म्हटले म्हणे. मग त्या म्हणे आता सापाला साप नाही म्हणणार तर काय म्हणणार म्हणे मी. मग ते म्हणे तुम्ही सर्प म्हणायचं, सर्पराज म्हणायचं. तर मग ते अशातली गंमत झाली त्या दिवशी माझी. मग म्हणजे जस्ट एक गमतीचा विषय. आणि हे खरंच घडलेलं आहे की तुम्ही सापाला सापच का म्हटला म्हणे. मग त्या म्हणे आता सापाला सापच म्हणणार ना. तर इतकं डेडिकेशन असतं त्या लोकांचं पण. तसं त्या दिवशी माझं झालं त्या कुत्रीप्रती, की मला ती अटॅचमेंट झाली तिच्याप्रती आणि मग तिच्यावर लक्ष ठेवून राहायची मी. तर जस्ट आज एक गमतीचा विषय म्हणून सोडून द्या. तर आपण पुढच्या लेक्चरकडे वळूया. हे सगळं मी ही न्यूज पण टाळणार होती खरं तर, पण जर कोणाचं भलं होत असेल याच्यातून तर मग काय हरकत आहे ही न्यूज घ्यायला. आणि पुन्हा माफी मागते की आजचा व्हिडिओ लॉंग होतोय म्हणून. बघा, महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांचा हीरक महोत्सवी सोहळा पार पडणार आहे. महत्त्वाची गोष्ट आहे. आता हीरक, रौप्य, सुवर्ण, अमृत या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांचा हीरक महोत्सवी सोहळा मंगळवारी आय थिंक 5 तारीख आहे तेव्हा मुंबई येथे वरळी येथे पार पडणार आहे. तर बघा त्याच्यातले जे पुरस्कार आहेत ते महत्त्वाचे आहे आपल्याला. बघा, गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार 2025 कोणाला मिळाला आहे? भीमराव पांचाळे. हे कोण आहेत? गझल गायक आहेत. गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार 2025 भीमराव पांचाळे गझल गायक. नंतर 2024चा जीवनगौरव व्ही शांताराम पुरस्कार कोणाला? महेश मांजरेकर. नंतर व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार कोणाला? मुक्ता बर्वे यांना. हे बघा, जीवन गौरव कोणाला? महेश मांजरेकर. विशेष योगदान पुरस्कार कोणाला? मुक्ता बर्वे. नंतर 2024चा राज कपूर जीवन गौरव पुरस्कार कोणाला? अनुपम खेर यांना. आणि विशेष योगदान पुरस्कार कोणाला? काजोल यांना. ठीक आहे, ह्या गोष्टी लक्षात ठेवा. पुढे बघा, छत्रपती शिवाजी महाराज महावारसा पुरस्कार हा कोणाला दिला जाणार आहे. आणि आय थिंक हा नवीन पुरस्काराची ही स्टार्ट ह्या वर्षीपासून झालेली आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज महावारसा पुरस्कार तर कोणाला देणार आहे? तर जे लोक सांस्कृतिक वारसा आणि इतिहास जपणाऱ्या कार्यकर्त्यांना हा पुरस्कार दिला जाणार आहे. म्हणून हे नीट लक्षात ठेवा. आणि चीफ मिनिस्टर यांच्या हस्ते हे पुरस्काराचं वितरण होणार आहे. ठीक आहे, पुढे बघा. बघा, 71वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार. आता ही तर न्यूज खरी खूप इन डिटेल आहे, पण जेवढं न्यूज DD न्यूजमध्ये दाखवलं मी तेवढंच कव्हर केलेलं आहे. इन डिटेल जेव्हा आपण इयरबुक किंवा पुस्तकं स्टडी करतोच आपण करंटचा, तेव्हा आपण कंप्लीट करत जाऊ. तर 71वे राष्ट्रीय पुरस्कार 2023 सर्वश्रेष्ठ अभिनेता. बघा, शाहरुख खान आणि विक्रांत मेस्सी. शाहरुख खानला जवानसाठी आणि विक्रांत मेस्सीला 12th फेल या मूवीसाठी. अभिनेत्रीसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री राणी मुखर्जी. कोशासाठी? मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे. अप्रतिम पिक्चर आहे, मला फार आवडला आहे आणि राणी मुखर्जीने खूप छान काम केलेलं आहे. ठीक आहे, आणि तशी पण राणी मुखर्जी माझी फेवरेट हिरोईन आहे. म्हणजे खूप जणांना असे वेगवेगळे आवडत असतील, पण एकमेव मला ती फार आधीपासून आवडते. म्हणजे मी तिला जेव्हा पहिल्यांदा बघितलं होतं तेव्हा म्हटलं ही किती छान आहे ही मुलगी दिसायला. असं मी तेव्हा म्हणजे मी आणि माझ्या बहिणीचं स्टेटमेंट दोघींचं एकच होतं की ती मुलगी दिसायला छान आहे.
मग नंतर आम्हाला हे कळलं, अरे ती मुलगी म्हणजे ती एक हिरोईन आहे. मग आम्हाला कळालं, अरे ही हिरोईन आहे, ही एक मुलगी जरी असली तर हिरोईन आहे. ती विदाऊट मेकअप होती तेव्हा. आणि राणी मुखर्जी तेव्हापासून मला आवडते, ती आज तागायत अजूनही राणी मुखर्जी माझी फेवरेट हिरोईन आहे. तर बघा, आणि हा पिक्चर जो आहे मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे, अप्रतिम मूवी आहे. बघा, राणी मुखर्जीची ॲक्टिंगही खूप सुंदर आहे. काही बोलण्यापेक्षा तुम्ही मूवी बघा, छान पिक्चर आहे. पुढे बघा, सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट श्यामची आई. नंतर सर्वोत्कृष्ट बालचित्रपट नाळ 2. सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक आत्म पॅम्पलेट आशिष बेंडे यांना मिळाला आहे आत्म पॅम्पलेटसाठी. नंतर सर्वोत्कृष्ट मनोरंजन चित्रपट पुरस्कार रॉकी और रानी की प्रेम कहाणी. तर बघा, 71वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जेवढे DD न्यूजमध्ये सांगितले होते तेवढे मी कव्हर केलेले आहेत. तर ह्या गोष्टी सगळ्या नीट लक्षात ठेवायच्या. आता या व्यतिरिक्त समजा बाकी काही न्यूज जर स्किप झाल्या असतील तर आपण जेव्हा करंट अफेअर्सचे सेशन घेतोच, हे माझ्या पद्धतीने मी नक्कीच सगळं धुंडाळून बघण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी काही जे स्किप झाले असतील तर कधी ना कधी ते होतीलच. ठीक आहे, आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद.